पश्चिम आशियातील तणावावर केंद्र सरकार सतर्क. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 1.5 तास बैठक. इंधनखत पुरवठ्याचा आढावा. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रिगटाची बैठक पार पडली. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत देशातील ऊर्जा पुरवठा आणि आवश्यक वस्तूंच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य आणि रसायन खाते मंत्री जे.पी. नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा साखळीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यात आली आहे. बैठकीदरम्यान कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारतावर होणारा परिणाम तपासण्यात आला. तसेच LPG, पेट्रोल, डिझेल खतांचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर सांगितले की पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जोखमींच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठा साखळी आणि आवश्यक वस्तूंच्या देशांतर्गत उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी काम करत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.